आज मम्मी बनवत आहे केक. आज माझा बर्थडे आहे म्हणून. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे मम्मी कसं बनवते. तर घरी मुली नाही राहते, मी बसणार आहे. सो गाईज, मी आता इथे केकची तयारी करते आहे. सो आपण इथे पहिले तर स्पॉन्ज असले केकचा जो स्पॉन्ज असतो, बेसिक स्पॉन्ज, त्याचा आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये मी केक बनवत आहे. तर केकचा जो स्पॉन्ज असतो त्याचे 3 पार्ट्स केलेले आहेत. त्याच्यानंतर व्हिपिंग क्रीम आपण बीट करून तिच्यामध्ये आपण चॉकलेट गनाश टाकलेलं आहे, मला डच केक बनवायचा आहे म्हणून. त्याच्यानंतर ती आता स्पंजवर मी केक क्रीम टाकलेली आहे आणि त्याचं प्रॉपर लेअरिंग करत आहे पॅलेट नाईफने. त्याच्यानंतर मी आता त्या क्रीमवर गनाश टाकते आहे. आता ते परत मी स्प्रेड करत आहे पॅलेट नाईफने. आणि त्याच्यानंतर मग मी आता थोडेसे चॉकलेटचे पार्ट्स, आपले जे चॉकलेट बार असतो त्याचे थोडेसे कटिंग स्प्रेड करणार आहे. ते थोडेसे क्रंची लागतात, छान लागतं खायला. चॉकलेट आलं मध्ये की. ते झालं की मी परत त्याच्यावर आता दुसरा लेअर टाकेन. तुम्ही बघालच पुढे दुसरा लेअर टाकते आहे. ओके. त्याच्यानंतर मी आता त्याच्यावर परत आपण वॉटर घेणार आहोत, जेणेकरून तो स्पॉन्ज प्रॉपर स्मच होईल आणि त्याच्यामध्ये ते पाणी मुरेल, जेणेकरून जी क्रीमची आणि जी चॉकलेटची टेस्ट आहे ती त्या स्पंजमध्ये उतरण्यास मदत होते. ओके. अगेन सेम प्रोसिजर. व्हिपिंग क्रीम टाकायची आहे आपल्याला. पॅलेट नाईफने ती प्रॉपर पूर्ण स्पॉन्जला कवर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर मी परत करणार आहे. जसं की गनाश टाकणार आहे क्रीमवर. गनाश आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. जर आपल्याला चॉकलेट खूप जास्त आवडत असेल तर आपण खूप जास्त घेऊ शकता, जसं आपली रिक्वायरमेंट असेल तसं. आता आपण लास्टचा लेअर जो हे आहे तो टाकतो आहे केकवर, लास्टचा लेअर. देन सेम प्रोसिजर, वॉटरने पूर्ण केक आपल्याला पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचा आहे स्पंज, जेणेकरून क्रीमची टेस्ट त्याच्यात उतरेल आणि केक खायलाही सॉफ्ट लागेल. ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे. वॉटर आपल्याला जरी सोपं वाटत असेल पण हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही केकला प्रॉपर वॉटर दिलं नाही तर स्पॉन्ज तुमचा कडक होणार आणि तो क्रीमसोबत मिक्स होणार नाही, वेगवेगळं होऊन जाणार ते. आता इकडे आपल्याला पूर्ण जी साईड कवरिंग आहे ती मी केलेली आहे, ती प्रॉपर करून घ्यायची आहे. साईडची कवरिंग क्रीम जास्त घ्यायची त्यावेळेस. देन मी ही कवरिंग बघा प्रॉपर करते. जिथे कुठे आपल्याला स्पॉन्ज दिसतोय तो प्रॉपर झाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आता उरलेलं जे आहे ते वरती मी बेस जो आहे आपला तो कवर करते आहे, तो प्रॉपर कवर करून घ्यायचा. आता केक मी पूर्ण चॉकलेट केक बनवते, त्याच्यामुळे थोडंफार इकडून तिकडून राहिलं तरी चालेल, पण येस केकचा शेप प्रॉपर आला पाहिजे. सो बघा मी प्रॉपर इथे सगळ्या साईडने बघते आहे. तर एक साईड मला दिसते की तिथून माझा स्पॉन्ज दिसतो आहे. सो मी तिथे परत कवर केलं. बघा तिथे काळं दिसत होतं ते स्पॉन्ज मी प्रॉपर कवर करून घेतलेलं आहे. ओके. आता हे गनाश आपण गरम केलेलं आहे. केक बघा माझा प्रॉपर सगळीकडून लेअरिंग झालेली आहे, व्यवस्थित सगळीकडून हे झालेलं आहे. कुठूनही आपल्याला बेस दिसत नाही. अगदी थोड्या प्रमाणात दिसला दॅट्स ओके, कारण तो आता आपल्याला त्याच्यावरून कवरिंग येणार आहे फुल चॉकलेटचं. सो इन दॅट पार्ट तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता बघा मी चॉकलेट पोअर केलेलं आहे पूर्णपणे गनाश त्याच्यावर. ओके. पूर्ण चारही साईडने आपल्याला प्रॉपर टाकायचं आहे. त्याच्यानंतर पॅलेट नाईफने एकदम हलक्या हाताने हे करायचे. तुम्ही जर मोठा म्हणजे एकदम असं टाईट कराल तर तो पूर्ण क्रीम निघून येईल. एकदम हलक्या हाताने तुम्हाला ते करायचं आहे. आता जे आपलं एक्सेस चॉकलेट आहे जे टर्न टेबलवर आहे ते एक्सेस चॉकलेट आपल्याला त्या पात्रात घ्यायचं आहे परत. आणि देन त्याच्यानंतर आपला जो केक आहे तो आपल्याला टर्न टेबलवर घ्यायचा आहे. आधी मी हे सगळं काढून घेते, कारण जर आपण तसंच काढायला घेतलं तर तो प्रॉपर होणार नाही. त्याच्यामुळे मी हे सगळं काढून घेते प्रॉपर. बघा
कारण आपलं एक्सेस चॉकलेट वाया जाणार ना आपण काढलं नाही, आणि ते तसं आपल्याला काढता पण येणार नाही, तर चॉकलेट स्टिक होऊन जाईल टर्न टेबलला. सो ही सुद्धा अगदी महत्त्वाची स्टेप आहे केक बनवताना तुम्ही. सो बघा मी तुम्हाला दाखवते केकचं चमक बघा. गनाश प्रॉपर झालं तर केक म्हणजे दिसायला एक उठून दिसतो. आता ही पॅलेट नाईफ दाबून मग स्पॉन्ज खाली टाकायची आणि ज्यावेळेस प्रॉपर असं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस दाबूनच बाहेर काढायची, जेणेकरून ती प्रॉपर बाहेर निघते. अदरवाईज तुमचा केकचा पार्ट तुटणार. सो कशी वाटली केकची रेसिपी नक्की सांगा. सो आमच्या दादांचा बड्डे आहे, मी केक बनवलेला आहे. तुम्हाला तर दिसेलच मी कसं काय बनवलेलं आहे केक ते. सो चला मग तुम्ही स्टे ट्यून फॉर पुढच्या सेलिब्रेशनसाठी. स्पून आणायला पाहिजे, चमचा आणायला केक. मग असं नाही भरवलं जात केक. मामाने बरोबर खायची एवढी मजा यायची ना मला. खूप गोड मस्त अगदी छान लागायची. आणि पोळी ना फुगणार ती थापून, ती लाटत नव्हती कधी. ते मांडे ना थापून म्हणजे नाही मांडे नाही, मांडे वेगळे असतात. कैसन बा पार्टी काय नाही पत्र नाही आमरसासोबत मस्त. मेरे पापा चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, हाँ पापा, तेरे पापा. ये मेरे पापा के दोस्त है. अच्छा, नमस्ते. नमस्ते. आपका बर्थडे कब है?
मीठी बात